जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय भळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण PhD एंट्रन्स एक्झाम किंवा पेट एक्झाम जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेत आहे, तर या परीक्षेचं नवीन हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच मॉक टेस्ट बाबत देखील आपण माहिती घेणार आहोत. मॉक टेस्ट कधी होणार आहे, कशा पद्धतीने द्यायची आहे आणि परीक्षेची पूर्वतयारी कशी करायची या सर्व संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. सेट, नेट आणि PhD बाबत माहिती देण्यासाठी सेपरेट आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि बाकी पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमाबाबत माहितीसाठीचा सेपरेट आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याचे दोन्हींची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया की परीक्षेचं वेळापत्रक कसं डाउनलोड करावं. बघा, तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या जे काही सुधारित परीक्षा जे काही होणार आहे त्या 31 ऑगस्ट 2024 रोजी विद्यापीठांनी आयोजित करण्यात आलेल्या आहे. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांनी जी काही PhD एंट्रन्स एक्झाम आहे ती 24/8/2024 रोजी घेण्याचं ठरवलेलं होतं. पण बदलापूरला घडलेल्या घटनांमुळं 24 तारखेला महाराष्ट्र बंद अशा पद्धतीच्या जे काही अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या, तर त्या निमित्तानं पुणे विद्यापीठाने आपली परीक्षा पुढे ढकललेली होती. आता ही सुधारित परीक्षा 31 ऑगस्ट 2024 रोजी घेतली जाणार आहे. कदाचित जुने जे काही टाइम टेबल त्यांनी प्रदर्शित केलेलं होतं त्याच्यामध्ये परीक्षा सेंटर बदलण्याची शक्यता आहे आणि टाइम स्लॉट देखील बदलण्याची शक्यता आहे. तर ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं आणि परीक्षा संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना पुढच्या 10 मिनिटाच्या आत तुम्हाला मी देतो. तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण काय करा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑफिशियल होम पेजला जा, unipune.ac.in. त्यामध्ये 1 नंबरचा टॅब या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन दिसेल. त्या ॲडमिशन बटनावर क्लिक करा. ॲडमिशन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 4 पद्धतीचे ॲडमिशन्स दिसतील. एक आहे PG ॲडमिशन, एक आहे PhD ॲडमिशन, नंतर एक्सटर्नल स्टुडंट, नंतर UG आणि PG ॲडमिशन आहे. तर आपल्याला PhD बाबत माहिती घ्यायची म्हणून तुम्ही PhD ॲडमिशन या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन आणि पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल. तर हा लॉग इन ID पासवर्ड जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना वापरला होता तो तुम्ही लॉग इन करा आणि शेवटी लॉग इन बटनावर क्लिक करा. म्हणजे इथे तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड, युजर नेम हा तुमचा जनरल मेल ID असेल आणि पासवर्ड तुम्ही जो टाकला तो असेल. तुम्ही जर का आत्ता आठवत नसेल तर तुम्ही इथे फॉरगेट पासवर्डही करू शकता किंवा तुमच्या ईमेल ID वरती त्यांनी रजिस्ट्रेशन केल्याबरोबर सुद्धा मेल ID आणि पासवर्ड पाठवून दिलेला आहेतच. सो इथे लॉग इन ID पासवर्ड टाका, या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल आणि इथे सरते शेवटी तुम्हाला बघा ॲक्शनमध्ये प्रिंट आणि प्रिंट हॉल तिकीट दिसेल. तर तुम्ही इथे प्रिंट हॉल तिकीट बटनावर क्लिक करून हॉल तिकीट काय करू शकता, डाउनलोड करू शकता. इथे तुमचं सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID, अकॅडमिक इयर, तुमचं फुल नेम, जेंडर, कॅटेगरी, सब्जेक्ट कोणता घेतला, फीस किती आणि स्टेटस काय आहे एवढी संपूर्णतः माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. तर प्रिंट हॉल तिकीट या बटनावर क्लिक करा. तर या पद्धतीचं हॉल तिकीट तुम्हाला दिसून येईल, ज्याला PhD एंट्रन्स टेस्ट किंवा पेट 2024 ॲडमिट कार्ड असं आपण म्हणूया. तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचं नेम, तुमचा ॲड्रेस, जेंडर, तुमचा PhDचा विषय, तुमच्या पेटसाठी घेतलेला कोणता विषय असेल ते आणि इथे तुमची डेट दिलेली आहे. बघा, सॅटर्डेला 31 ऑगस्ट 2024ला, सॉरी माझ्याकडून मगाशी संडे म्हणण्यात आलं, तर सॅटर्डेला 31 ऑगस्ट 2024ला ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी टाईम स्लॉट दिलेला आहे. जसं की या कॅन्डिडेटचा 11:15 ते 12:45 असा 1.5 तासाचा टाईम स्लॉट दिलेला आहे. इथे परीक्षेचं केंद्र दिलेलं आहे जसं KTHM कॉलेज नाशिक आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावर जाऊन तुम्हाला ही ऑनलाईन स्वरूपात परीक्षा द्यायची आहे. फिजिकली हँडिकॅप आहे का, येस का नो ते सांगितलेलं आहे. इथे तुम्हाला सीट नंबरवरती टॉपरला पण दिलेला आहे तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर दिलेली आहे आणि इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झामसाठीचा युजर नेम आणि पासवर्ड पण त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. जनरली पासवर्ड हा तुमचा डेट ऑफ बर्थ असतो आणि युजर नेम हा तुमचा एक्झाम सीट नंबर असतो. ओके, सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही PhD म्हणजेच पेट एक्झाम होणार आहे ही 31 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या टाईम स्लॉटमध्ये होणार आहे. यामध्ये परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होईल, बट या ठिकाणी तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये जाऊन ती परीक्षा द्यायची आहे आणि तुमची जी काही मॉक टेस्ट घेतली जाणार आहे ती तुमची 28 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणार आहे. तर त्यासाठी फक्त सकाळी 10 ते 4 दुपारी किंवा सायंकाळी 4 वाजेपर्यंतच तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे. जर का
तुम्ही यापूर्वी परीक्षा दिलेली असेल, कारण मागच्या आठवड्यात पण विद्यापीठाने ती परीक्षा घेतलेली होती. माझ्या मते 21 आणि 22 तारखेला घेण्यात आलेली होती. ती जर का दिलेली असेल तर आत्ता पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. मॉक टेस्टद्वारे तुम्हाला प्रत्यक्ष दिसून येईल की नंबर ऑफ क्वेश्चन्स कुठे बघता येतील, प्रश्न कसा वाचायचा, 4 पर्याय कसे द्यायचे, कशा पद्धतीने सिलेक्ट करून पुढच्या पेजला जायचं, तर या सर्व संदर्भातली माहिती तुम्हाला दिली जाते. इथं परीक्षा देण्यासाठीची जी लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून सुद्धा काय करू शकता, परीक्षा देऊ शकता. ओके, सो परीक्षा देण्यासाठी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जायचं आहे, हे तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचं हॉल तिकीट तपासून बघा. निश्चित जे केंद्र दिलं त्या केंद्रावरच जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. परीक्षेपूर्वी किमान अर्धा ते 1 तास अगोदर तुम्ही तिथे उपस्थित राहा. परीक्षा ही तुमची 90 मिनिटाची म्हणजे 1 तास 30 मिनिटाची ही परीक्षा होणार आहे. PhD परीक्षेसाठी किंवा पेट एक्झामच्या परीक्षेसाठी तुम्हाला विदाऊट ॲडमिट कार्ड तुम्हाला एंट्री केली जाणार नाही आहे. या ॲडमिट कार्डसोबतच एखादं एक व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, वोटिंग ID असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, अशापैकी काही जे काही महत्त्वाचे ID प्रूफ आहे तर हे ओरिजिनल ID प्रूफ तुम्ही काय करायचे, सोबत ठेवायचे आहे. ओके, त्यानंतर इथे जे काही विद्यार्थी आहे, जे दिव्यांग वगैरे विद्यार्थी आहे, यांना प्रॉपर पद्धतीने जे काही आहे ते एक्झाम सेंटरला अलाउड केलं जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांना जे काही आहे पेपर सुरू झाल्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्रावर घेतलं जाणार नाही आहे. त्यानंतर तुम्ही सोबत कॅल्क्युलेटर, काही आणखीन मोबाईल फोन्स असतील, लॅपटॉप असतील, आयपॉड, टॅबलेट, डिजिटल वॉच असे कोणतेही इक्विपमेंट सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, जर का तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमचा पासपोर्ट साईज फोटो जर का व्यवस्थित छापलेला नसेल तर तुम्ही तुमचा एखादा पासपोर्ट साईज फोटो तुम्ही सोबत घेऊ शकता. ओके, या पद्धतीचे काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. काही अडचण असले तर तुम्हाला मेल ID पण दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तर त्या वेळेत तुम्ही त्या ऑफिसला काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला PhD परीक्षेसाठी जे काही आहे, तुम्हाला माहिती आहे की एकूण परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जाईल. प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असे मिळून 100 मार्कांसाठीची PhD परीक्षा घेतली जातील. त्यातील 25 क्वेश्चन हे तुमचे रिसर्च मेथडॉलॉजी या टॉपिक्सला असतात, तर 25 क्वेश्चन तुमच्या स्पेशल सब्जेक्ट रिलेटेड असतात. ओके, यासाठी तुम्ही काही सेट नेटचे पुस्तकं देखील तुम्ही काय करू शकता, रीड करू शकता. आणि मी म्हणेल की तुमच्या PGला जो काही रिसर्च मेथडॉलॉजी नावाचा सब्जेक्ट झालेला होता तर तो सब्जेक्ट तुम्ही परिपूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुमची जर का त्याची तयारी झालेली असेल मराठी, इंग्लिश, तर तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आत्ताची जी काही पेट एक्झाम होईल ती फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाते. त्याच्यातले रिसर्च मेथडॉलॉजीचे क्वेश्चन इतके इम्पॉर्टंट असतात, तुम्ही ते करून ठेवा. रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचे वेगवेगळे टाईप्स, त्याच्यानंतर सॅम्पलिंगच्या मेथड्स, प्रायमरी सेकंडरी डेटाच्या मेथड कशा पद्धतीने जमा केल्या जातात, रिसर्चच्या वेगवेगळ्या स्टेप्स कोणत्या, रिपोर्ट रायटिंगच्या कोणत्या स्टेप्स आहे, कंटेंट कशा पद्धतीने असावा, बिबिओग्राफी त्यांची जे काही सिक्वेन्स असते, प्रोजेक्ट रिपोर्टमधले कंटेंट कोणकोणते असते, असे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीद्वारे विचारले जातील. काही ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस असतात, प्रायमरी सेकंडरी डेटा, त्याचे इंटरनल एक्सटर्नल सोर्सेस कोणते, असे देखील काही प्रश्न तुम्हाला विचारण्याची जास्त शक्यता आहे. बाकी सगळे सब्जेक्ट रिलेटेड स्पेशल 25 प्रश्न विचारले जातात. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. त्या खालचे 4 जे काही पर्याय दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यातून एक पर्याय निवडण्याचा काय करा, प्रयत्न करा. तर तुम्हाला बघा, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 90 मिनिटात तुम्हाला फक्त 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. म्हणजे धरून चला, एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी किमान 1.5 म्हणजे 1 मिनिट आणि 30 सेकंदाचा कालावधी तुम्ही एका प्रश्नासाठी जरी घेतला तरी तुमचा विदिन टायमिंगमध्ये पेपर कव्हर होणार आहे. पेपरमध्ये कोणत्याही पद्धतीचे चिटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका. ओके, आणि बाकीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही एक संशोधन पद्धती नावाचं एक पुस्तक आहे शशिकांत अन्नदाते यांचं, तर तुम्ही ते पुस्तक जरी रेफर केलं तरी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची माहिती, परिपूर्ण माहिती तुम्हाला त्या पुस्तकातून भेटून जाईल. काही अडचण असल्यास निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा आणि मॉक टेस्टबाबतचा एक डेमो, त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्ही बघा. सो तुम्हाला येणाऱ्या PhD एंट्रन्स एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.